तर मित्रांनो, आपल्या बऱ्याच मिडल क्लास लोकांना असं वाटते की म्हणजे फॅमिलीला घरातला मुलगा शिकलेला असे आहे किंवा सरकारी नोकरी लागली म्हणजे आपण घराचं दारिद्र्य दूर होईल आपल्या, असं वाटते. पण या सगळ्या गोष्टीला असं फाट्यावर मारत माझा दादा म्हणजे त्याचं जवळपास जेमतेम 7वी पास शिक्षण. तो कापड दुकान टाकला. मला विरोध होता माझा, कारण आपल्या फॅमिलीमध्ये कोणी सुरुवात केली नाही, मग आपण होईल का नाही या दृष्टिकोनाने मी नको म्हणलं होतं. तरी मी नंतर पाठिंबा दिला. मग करायला तर करू द्या म्हणलं. केला मग. तो आज मेन मार्केटमध्ये बिलोलीच्या मोठं कापड दुकान आहे आपलं, आणि तुम्ही त्याची आय डी मी मेन्शन करतो, ते पाहू शकता दुकान तुम्ही. आणि तो त्या दुकानावर पूर्ण एक 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 प्लॉट घेतला, 2 एकर शेती घेतला, आणि घराचं पूर्ण भार चालवतो तो. घरामध्ये एक कॅन्सरची पेशंट आहे, तरी ते पूर्ण घर चालवतो. आणि मी सगळ्या गोष्टी करून म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं म्हणजे आजची जी स्पर्धा परीक्षा देतो, तयारी करतो याची, ते कर. इथं मी आयते येऊन दुकानावर बसलो आहे, पण तो पूर्ण चालतो. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला स्टार्टअप निर्माण करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरजच आहे असं नाही, पण तुम्हाला व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे किंवा तुम्ही निर्व्यसनी असला पाहिजे आणि करण्याची मनात जिद्द असली पाहिजे, पण ते सर्व काही ठीक होऊन जाईल. धन्यवाद.